आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारीचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। कल्पना करा, जर एका दिवसासाठी पंढरपूरची वारी थांबली तर महाराष्ट्राचं हृदय जणू धडधडणं थांबेल। पण तुम्हाला माहीत आहे का, एक काळ असा आला होता जेव्हा लाखो वारकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न उभा राहिला होता, आता वारीचं काय? आणि त्याचवेळी घडला असा एक चमत्कार ज्यामुळे आजही लाखो लोक पायी चालत विठ्ठलाच्या भेटीत जातात। आज आपण जाणून घेणार आहोत त्या पालखी सोहळ्याचा थरारक आणि हृदयस्पर्शी इतिहास। तुकाराम महाराज आपण निघून गेल्यावर ही वारी थांबणार तर नाही ना माऊली, असा प्रश्न त्यावेळी सुद्धा अनेक जणांना पडला असेल। पण जोपर्यंत विठ्ठलावर प्रेम करणारा एक जरी वारकरी आहे तोपर्यंत ही वारी कधीच थांबणार नाही। एक प्रश्न महाराष्ट्राला रडवत राहिला, आता विठुरायाला भेटायला कोण जाणार? तेव्हा लाखो लोकांचा एकच आधार उरला, पण त्या सावळ्या पांडुरंगाने असा कोणता चमत्कार केला जो आजही लाखो लोकांना चालवत आहे? एका लेकरानं ठरवलं, बाप गेला तरी त्याची वारी कधीच थांबू देणार नाही। इतिहास बदलला आणि जन्म झाला अखंड चालणाऱ्या पवित्र पालखी सोहळ्याचा। ही फक्त वारी नाही, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा प्रवास आहे। शेकडो वर्ष झाली, पण लाखो वारकरी आजही या एका हाकेसाठी सर्व काही सोडून निघतात का? वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते साक्षात विश्वात्मक रूप असलेलं संत ज्ञानेश्वर माऊली, आणि ज्यांनी या भक्तीच्या मंदिरावर कळस चढवला ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे दोन्ही महामानव। त्यांच्या हयातीत स्वतः पायी चालत ऊन पावसाची तमा न बाळगता दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करत असत। देहू आणि आळंदीवरून निघून 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन ते पायी चालत पंढरीला जायचे। पण या दोन्ही महामानवांच्या वैकुंठ गमनानंतर, देहत्यागानंतर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनात एक भयंकर मोठी, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली होती। लाखो वारकऱ्यांच्या मनात एकच काळजाला घरे पडणारा प्रश्न घुमत होता की आता आपल्या या लाडक्या संतांना पंढरीच्या विठुरायाची भेट कशी घडवून आणायची? आता ही वारी कशी पूर्ण होणार? देवाची आणि भक्ताची ताटातूट अशीच कायम राहणार का? याच भयंकर अवस्थेतून आणि अखंड निस्सीम भक्तीतून जन्म झाला तो महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात मोठ्या, सर्वात भव्य आणि जगातील एका अकल्पनीय अशा पालखी सोहळ्याचा। इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं देहू गाव, संत तुकाराम महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य या गावाला आणि विठ्ठलाच्या भक्तीला अर्पण केले होते। तुकोबांचा शब्द म्हणजे साक्षात वेदांचा अर्थ होता। पण फाल्गुन वद्य तृतीयेचा तो अंगावर शहारे आणणारा दिवस उजाडला। तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले। तुकोबांचे ते अचानक निघून जाणे देहूकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एखाद्या भयंकर वज्रघातासारखे होते। देहू गावात स्मशानासारखी भयानक शांतता पसरली होती। इंद्रायणीचे पाणी हे जणू हुंदके देऊन रडत होते। तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांचे सर्वात धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांचे मन सतत एका भयंकर हुरहुरीने आणि विरहाने जळून खाक होत होते। आपले वडील आता या जगात नाहीत आणि ते आता कधीही पंढरीच्या वाटेवर चालताना दिसणार नाहीत, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती। नारायण महाराज तासनतास इंद्रायणीच्या काठावर बसून राहायचे। डोळ्यातून अश्रूंच्या अखंड धारा वाहायच्या। त्यांना आपल्या वडिलांचा आणि त्यांच्या लाडक्या सावळ्या परब्रह्माचा विरह क्षणभरही सहन होत नव्हता। त्या काळात आजच्यासारखे डांबरी रस्ते नव्हते, गाड्या नव्हत्या। पंढरपूरचा मार्ग म्हणजे अंगावर काटा आणणारा प्रवास होता। वाटेत अत्यंत दाट अभेद्य जंगल होते, हिंस्र श्वापदे होती। पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या आणि वेड्या वाकड्या वळणावर नद्यांचे महापूर होते आणि चोर लुटारूंची भयंकर भीती असायची। पण नारायण महाराजांनी एक अतिशय कठोर, ऐतिहासिक आणि अंगावर शहारे आणणारा निर्णय घेतला। नारायण महाराजांनी आपल्या वडिलांच्या
तुकाराम महाराजांच्या वापरातील वस्तू शोधल्या. त्यांनी तुकोबांच्या अस्तित्वाची खूण म्हणून त्यांच्या चांदीच्या पादुका तयार करून घेतल्या. त्या पादुका एका सुंदर नक्षीदार लाकडी पेटीत ठेवल्या. अत्यंत प्रेमाने एका लहान मुलासारखे हुंदके देत त्यांनी त्या पादुका आपल्या हृदयाजवळ घट्ट बांधल्या. देहोतील सर्व गावकरी वारकरी तिथे गोळा झाले होते. सर्वांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तेव्हा नारायण महाराज अत्यंत भावूक होऊन काळजाला भेटणाऱ्या आवाजात गावकऱ्यांना उद्देशून कडाडले. माझ्या तीर्थरूपांचा, माझ्या बापाचा आणि त्या पंढरीच्या सावळ्या परब्रह्माचा विरह मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. माझ्या बापाचा श्वास, त्यांचा जीव त्या पंढरीत, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात अडकला आहे. आणि या वाटेवर आता कितीही संकटे आलीत, रखरखीत ऊन पडो, आकाशातून मुसळधार पाऊस येवो, जंगलातील हिंस्र प्राणी आडवे येवोत, किंवा या भयानक वाटेवर चालताना माझा देह मातीत मिसळला तरी बेहत्तर, पण माझ्या बापाच्या या पादुका मी माझ्या विठुरायाच्या चरणी ठेवल्याशिवाय राहणार नाही. आजपासून माझा तुका या पादुकांच्या रूपाने पंढरीला जाईल आणि या जगाच्या अंतापर्यंत जात राहील. अशा प्रकारे इसवी सन 1685च्या सुमारास गळ्यात आपल्या बापाच्या पादुका बांधून, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत, पायी चालत, साधे वाहनही नसताना नारायण महाराजांनी पहिल्यांदा तुकोबांच्या वारीला एक नव्या स्वरूपात सुरुवात केली. पुढे याच पादुका एका भव्य सजवलेल्या पालखीतून नेण्याची प्रथा सुरू झाली, ज्याने देहूच्या पालखी सोहळ्याचा पाया रचला. आणि तिकडे आळंदीत मात्र एक वेगळंच अत्यंत नाट्यमय आणि दैवी थरार घडणार होता. घटनेच्या शेकडो वर्ष आधीच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीच्या सिद्ध बेटात अजान वृक्षाच्या छायेखाली संजीवन समाधी घेतली. माऊलींनी संपूर्ण जगाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानाचा आणि प्रेमाचा महासागर दिला होता. पण काळाच्या ओघात शेकडो वर्ष उलटून गेल्यानंतरही आळंदीतील माऊलींच्या समाधीचा परिसर थोडा दुर्लक्षित झाला होता. वारीची प्रथा होती, पण माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्याची कोणतीही संघटित, शिस्तबद्ध किंवा मोठी व्यवस्था नव्हती. याच आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीची व्यवस्था पाहणारे एक अतिशय श्रीमंत, शूर आणि राजेशाही थाटात जगणारे सरदार आले. हैबतराव बाबा रगडे. हैबतराव बाबा हे साधेसुधे माणूस नव्हते. ते ग्वाल्हेरच्या महादजी शिंदे सरकारच्या शिंदे घराण्याच्या दरबारातील एक अतिशय वजनदार, ताकदवान आणि शूर सरदार होते. त्यांच्याकडे अफाट संपत्ती होती. गावात भव्य राजवाडे होते. शेकडो सैनिकांचा पहारा असायचा. सोन्या नाण्याच्या तिजोरांनी त्यांचे घर भरलेले होते आणि अंगावर कायम भरजरी रेशमी कपडे, मोत्यांच्या माळा आणि हातात भवानी तलवार असायची. सत्तेच्या आणि श्रीमंतीच्या माजाने त्यांचे जीवन व्यापले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एका भयंकर आणि रक्तरंजित युद्धात शत्रूंच्या प्रचंड मोठ्या फौजेने हैबतराव बाबांना आणि त्यांच्या तुकडीला चारही बाजूंनी धरले. भयंकर कत्तले झाली आणि दुर्दैवाने हैबतराव बाबा शत्रूंच्या हाती जिवंत सापडले. शत्रूंनी त्यांना साखळ दंडाने बांधले आणि एका अत्यंत अंधाऱ्या, कुबट, जिथे सूर्याचा एक किरणही पोहोचत नाही, अशा भयंकर तुरुंगात डांबले. त्या अंधाऱ्या कोठडीत अन्न पाण्याविना तडफडत असताना, मृत्यू अगदी समोर दिसत असताना, त्या शूर सरदाराचा सर्व अहंकार, सत्तेचा माज आणि श्रीमंतीचा गर्व गळून पडला. त्यांना समजले की त्याचे सैन्य, त्याची संपत्ती आणि त्यांचे राजवैभव त्यांना या मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकत नाही. तेव्हा त्या अंधारात थंडगार फरशीवर डोके टेकून हैबतराव बाबांनी अत्यंत आर्ततेने रडत आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींचा धावा सुरू केला. त्यांनी डोळे मिटले आणि ते हुंदके देत म्हणाले, हे माऊली, हे जगाच्या पोशिंदा, जर या मृत्यूच्या चक्रातून तू मला बाहेर काढलेस तर हा जन्म, हा देह आणि उरलेला प्रत्येक श्वास फक्त आणि फक्त तुझ्या चरणी अर्पण करेन. आणि तिथे मानवी बुद्धीला न झेपणारा एक अकल्पनीय चमत्कार घडला. म्हणतात ना,
भक्ताची हाक जर खऱ्या हृदयाची असेल तर साक्षात देव हेही नियम मोडतो. साक्षात माऊलींच्या कृपेने शत्रूच्या गोठ्यात काहीतरी भयान गोंधळ उडला आणि त्या अभेद्य कैदेतून हैबतराव बाबांची अत्यंत चमत्कारिकरित्या सुखरूप सुटका झाली. या एका घटनेने त्या श्रीमंत सरदाराचे जीवन मुळासकट कायमचे बदलून टाकले. त्यांच्यातील उरला सुरला सत्तेचा अहंकार एका क्षणात राखेसारखा उडून गेला आणि ग्वाल्हेरला परत न जाता ते थेट आळंदीला आले. त्यांनी आपली सर्व संपत्ती आणि राजेशाही थाटमाट माऊलींच्या समाधीवर अर्पण केला. अंगावरील ती लाखो रुपयांची रेशमी वस्त्रे आणि सोन्याची शस्त्र फेकून देऊन त्यांनी वारकऱ्यांची साधी पांढरी सुती वाकड अंगावर घेतली आणि गळ्यात तुळशीची माळ घातली. जो माणूस मखमली गादीवर झोपायचा तो आता माऊलींच्या महाद्वारातील पायरीवर झोपू लागला. बाबांनी पाहिले की माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेण्याची कोणतीही शिस्तबद्ध पद्धत नाही. लोक कसेही विस्कळीतपणे जातात. तेव्हा या माजी सरदाराने एका सेनापतीच्या साह्याने अफाट शिस्तीने आणि बुद्धिमत्तेने माऊलींच्या पालखी सोहळ्याची भव्य रचना केली. त्यांनी शिंदे सरकारांना पत्र पाठवून पालखीसाठी राजेशाही तंबू, हत्ती, घोडे, जरीपटका, भगवा, ध्वज आणि मानाचे नगारे आणले. त्यांनी पालखीच्या पुढे आणि मागे चालणारे दिंड्याची रचना केली. चोपदार नेमले, मानकरी ठरवले. माऊलींच्या समाधीसमोर साष्टांग दंडवत घालत, डोळ्यातून घळाघळा अश्रू गाळत बाबा अत्यंत गहिवरून पण एका कणखर आवाजात म्हणाले, माऊली, या नाशवंत जगातील सत्तेचा आणि पैशांचा मला आता भयंकर वीट आला आहे. हे जगातील सर्व वैभव, हे सोने नाणे एका कचऱ्या समान आहे. तुम्हीच माझे सर्वस्व आहात. आता माझ्या आयुष्याचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या लाडक्या विठुरायाला भेटायला अत्यंत राजेशाही थाटात आणि जगातील सर्वात मोठ्या सन्मानाने पंढरीला घेऊन जाणे. ही वारी आता या देहाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि या सृष्टीच्या अंतापर्यंत कधीही थांबणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि अशा प्रकारे इसवी सन 1832 हैबतराव बाबांनी आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि एका दैवी सोहळ्याच्या रूपात पंढरपूरकडे नेण्यास सुरुवात केली. आज जी आळंदीची पालखी आपण पाहतो तिची संपूर्ण रचना, तिची शिस्त आणि तिचा शाही थाट हा एकाच माणसाच्या, हैबतराव बाबांच्या अफाट त्यागातून निर्माण झाला आहे. दिवस, आठवडे आणि महिने सरत गेले. आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राच्या या दोन पवित्र गावांमधून, देहू आणि आळंदीतून पालखी प्रस्थानाचा तो अंगावर शहारे आणणारा सुवर्ण दिवस यायचा. आजही शेकडो वर्ष उलटून गेली तरीही तोच थरार दरवर्षी अनुभवायला मिळतो. प्रस्थानाच्या दिवशी आकाशात काळे कट्ट भयंकर ढग दाटून आलेले असतात. विजांचा डोळे दिपवणारा कडकडाट आणि पाठोपाठ मुसळधार पावसाला सुरुवात होते. रस्त्यावर चिखल साचलेला असतो, पण या लाखो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा किंवा दुःखाचा लवलेशही नसतो. अंगावर अत्यंत साधे सुती कपडे, धोतर आणि टोपी. बायकांच्या अंगावर नऊवारी साड्या, डोक्यावर तुळशीचे हिरवेगार वृंदावन, खांद्यावर वाऱ्यावर डोलाने फडकणारी भगवी पताका आणि मुखातून निघणारा फक्त आणि फक्त ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊली हा एकच गगनभेदी गजर. हा गजर इतका प्रचंड असतो की जणू आकाशातील ढगही त्या आवाजाने फाटतील. ही वारी फक्त चालण्याची प्रक्रिया नाही, तर ती मानवी जीवनातील सर्वात मोठी आध्यात्मिक शाळा आहे. देहू आणि आळंदीवरून निघालेल्या पालख्या पुणे शहरात येतात. तिथून पुढे दिवे घाटाची ती अत्यंत कठीण, छाती दडपवून टाकणारी चढण सुरू होते. पावसाळ्यात तापलेल्या जमिनीतून निघणाऱ्या वाफा आणि अंगाला झोंबणारा थंड वारा, अशा जीवघेण्या हवामानातही हे वारकरी सलग 21 दिवस रोज 25 ते 30 किलोमीटर पायी चालतात. वाटेत जेव्हा पालखीचा मुक्काम असतो, तंबू ठोकले जातात, तेव्हा तिथे मानवतेचे सर्वात मोठे दर्शन घडते. या वारीत श्रीमंत, गरीब, उच्च नीच, ब्राह्मण, मराठा, दलित
हा सगळा अमानुष भेद अक्षरशः मातीत गाडला जातो. एखाद्या मोठ्या टोलेजंग वाड्याचा लाखो रुपयांचा मालक असलेला श्रीमंत शेठ आणि दुसऱ्याच्या शेतात उन्हात राबणारा फाटक्या कपड्यातील गरीब मजूर, दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात, एकमेकांच्या पाया पडतात. गरिबांनी आणलेली कोरडी करपलेली भाकरी आणि श्रीमंतांनी आणलेलं गोडधोड सर्व एकत्र करून ते एकाच पंक्तीत एकमेकांच्या उष्ट्या ताटात अत्यंत आनंदाने जेवतात. वारीने संपूर्ण जगाला, मानवजातीला ओरडून शिकवले आहे की देवाच्या दारात सोन्या नाण्याला कवडीची किंमत नसते. तिथे किंमत असते ती फक्त आणि फक्त तुमच्या आत असलेल्या शुद्ध भावनेला. प्रवासातील सर्वात डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि श्वास रोखून धरणारा क्षण म्हणजे पालखीचे रिंगण. आणि जेव्हा हजारो वारकरी एखाद्या मोठ्या, मोकळ्या आणि चिखलाने भरलेल्या मैदानात अत्यंत शिस्तीने एकमेकांचे हात धरून गोलाकार उभे राहतात, तेव्हा मध्ये एक मोठी रिकामी जागा तयार होते. टाळ आणि मृदुंगाचा नाद एक वेगळ्याच अंगात वीरश्री संचारणाऱ्या लयीत सुरू होते आणि मग त्या रिंगणाच्या मध्यभागी सोडला जातो माऊलींचा पवित्र अश्व. तो घोडा कुणीही चालवत नाही, त्याच्या पाठीवर कुणीही स्वार नसतो, पण तरीही तो घोडा त्या गोलाकार मैदानात वाऱ्याच्या भयंकर वेगाने, चौफोर उधळत वेगाने धावू लागतो. त्याच्या टापांचा टपटप असा आवाज काळजाचा ठोका चुकवतो. वारकऱ्यांची अशी ठाम श्रद्धा आहे की त्या घोड्यावर साक्षात अदृश्य रूपात ज्ञानेश्वर माऊली स्वार झालेले असतात. त्या घोड्याच्या टापाखाली उडणारी चिखलाची आणि मातीची धूळ, ज्याला वारीत रज म्हणतात, ते हजारो वारकरी अत्यंत भक्तिभावाने अक्षरशः जमिनीवर लोळत आपल्या कपाळाला आणि संपूर्ण अंगाला लावतात, जणू ते साक्षात वैकुंठातील महामौल्यवान चंदनच होय. आणि तो क्षण पाहताना साक्षात देवाचेही डोळे पाणावत असतील. आणि मग उजाडतो तो परमोच्च आनंदाचा, काळजाचा ठोका चुकवणारा आणि जन्माचे सार्थक करणारा दिवस. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी, दशमीची ती पवित्र संध्याकाळ, जेव्हा तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या पंढरपूरच्या अगदी वेशीवर वाखरी या गावी पोहोचतात. तेव्हा तिथे होणारे संतांचे मिलन पाहण्यासाठी साक्षात 33 कोटी देवही आकाशातून गर्दी करत असतील. लाखो वारकऱ्यांचा तो महासागर, टाळ मृदुंगाचा तो गगनभेदी नाद, डोक्यावर उडणारे लाखो भगवे झेंडे आणि वाखरीच्या आकाशात ऊन, तो भक्तीचा, प्रेमाचा दाट गुलाल, जणू संपूर्ण आसमंत भगवा आणि गुलाबी झालेला असतो. दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या पहाटे हे लाखो वारकरी जेव्हा पंढरपूर नगरीत प्रवेश करतात, तेव्हा सगळ्यात आधी ते धाव घेतात ती चंद्रभागा नदीकडे. शरीर मातीने, चिखलाने आणि घामाने माखलेले असते. पायी चालून रक्तभंबाळ झालेली असतात, पायात मुके फोड आलेले असतात. पण जेव्हा हे वारकरी चंद्रभागेच्या त्या थंडगार पवित्र पाण्यात डुबकी मारतात, तेव्हा त्यांचा 21 दिवसांचा सर्व थकवा, सर्व वेदना आणि सर्व दुःख एका सेकंदात त्या पाण्यात वाहून जाते. स्नान उरकून अंगाला गोपी चंदन लावून जेव्हा हे वारकरी ऊन पावसाचे चटके खात रांगेत उभे राहून विठ्ठलाच्या मुख्य मंदिरात, त्या अंधारा गाभाऱ्यात प्रवेश करतात, तेव्हा तिथे एक वेगळीच अंगावर रोमांच उभी करणारी ऊर्जा असते. गाभाऱ्यात तुळशीचा आणि चंदनाचा सुगंध दरवळत असतो. त्यांचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात, छाती धडधडत असते. आणि मग समोर दिसतो तो महाकाय, 28 युगांपासून एका साध्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून अत्यंत शांतपणे उभा असलेला तो काळा कट्ट पण सूर्यासारखा तेजस्वी असा शांत पांडुरंग. आणि तो देव वारकऱ्यांकडे पाहून जणू अत्यंत मायेने हसत असतो. गाभाऱ्यातील तो क्षण मानवी शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. तो देवही जणू आपल्या भक्तांची अवस्था पाहून आतल्या आत रडत असतो आणि अत्यंत मायेने, वडिलांच्या अधिकाऱ्याने म्हणत असतो, माझ्या लेकरांनो, माझ्या भक्तांनो, तुम्ही माझ्यासाठी या रखरखत्या उन्हातून, या जीव घेण्या पावसातून पायातले रक्त सांडत चालत आलात. अरे मी तर तुमच्यासाठी केव्हापासून 28 युगांपासून या विटेवर उभा आहे.
मला तुमच्या संपत्तीची हाव आहे ना तुमच्या राजवैभवाची. तुमचे हे रक्तबंबाळ झालेले पाय, तुमचे हे फाटक्या कपड्यातील निष्पाप चेहरे आणि तुमची ही निस्सीम वेड्यासारखी भक्ती पाहून आज साक्षात वैकुंठाचा देवही तुमच्यासमोर हारला आहे. याजवळ आणि मला घट्ट मिठी मारा. आज तुम्ही जिंकलात आणि तुमचा हा सावळा पांडुरंग हरला. तो क्षण, ते दर्शन आणि विठुरायाच्या चरणावर ठेवलेले डोके म्हणजे त्या वारकऱ्यांसाठी साक्षात जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणारा सुवर्ण क्षण असतो. साक्षात मोक्ष तिथे त्यांच्या पायावर लोळण घेत असतो. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या त्या अफाट त्यागातून, नारायण महाराज आणि हैबतराव बाबांच्या त्या दृढ निश्चयातून आणि रक्ताचे पाणी करून सुरू झालेली ही आषाढी वारी आज शेकडो वर्षानंतरही त्याच तेजाने, त्याच अफाट वैभवाने आणि त्याच निस्सीम भक्तीने सुरू आहे. वारीने जगाला एकच सत्य दाखवून दिले आहे की या जगात भक्तीच्या मार्गावर माणसाचा अहंकार, त्याची जात आणि त्याची आपल्यावरील जी संपत्ती असते ती एका सेकंदात मातीमोल ठरते. तिथे जिवंत राहते ती फक्त आणि फक्त माणसाच्या आत असलेली देवाबद्दलची समर्पण भावना. आणि जोवर या महाराष्ट्राच्या मातीत चंद्रभागा वाहत आहे तोवर हा भक्तीचा महासागर कधीही कोणालाही थांबवता येणार नाही. तर वारीचा हा इतिहास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद.